हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मित्रांनो, सध्या तुम्ही MSCB एक्झामसाठी अकाउंटंट पोस्टसाठी प्रिपरेशन करत आहात. त्यामुळे या एक्झाममध्ये तुमचा अकाउंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत अकाउंटच्या अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट. आज आपण शिकणार आहोत कॅपिटल अँड रेव्हेन्यू ही कन्सेप्ट. मित्रांनो, अकाउंटच्या लेक्चरमध्ये किंवा अकाउंट विषय वाचत असताना तुम्हाला दोन शब्द नेहमी येत असतात, कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग हे कॅपिटल एक्सपेंडिचर काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय, हे आपल्याला कन्फ्यूज होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं हे कन्फ्युजन दूर करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल इन्कम म्हणजे काय, रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा एकही महत्त्वाचा पॉईंट सुटणार नाही. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च. मग त्याचे टाईप्स किती आहेत? त्याचे 3 टाईप्स आहेत. पहिलं कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तिसरं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. मग आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, एक्सपेन्सेस विच हॅज बीन incurred for the purpose of the obtaining long term benefits. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च जे आपण लॉंग टर्म बेनिफिट मिळवण्यासाठी करत असतो. व्यवसायामध्ये आपण अनेक खर्च करत असतो, तर काही खर्च हे लॉंग टर्म बेनिफिटसाठी असतात, काही शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी असतात, म्हणजेच तेवढ्यापुरते मर्यादित असतात. उदाहरणार्थ, आपण जर आपल्या घरामध्ये फर्निचर खरेदी केलं, ठीक आहे, किंवा रिनोव्हेशन केलं घरामध्ये आपण फॅन लावला, लाईट लावली, तर हे काय तुमचे ह्याचं बेनिफिट्स आपण वर्षानुवर्षे घेणार. तसेच बिझनेसमध्ये काही खर्च असतात ज्याचे बेनिफिट आपण लॉंग पिरियडसाठी घेत असतो. उदाहरणार्थ, आपण बिल्डिंग खरेदी केली किंवा बिल्डिंग बांधली बिझनेससाठी, तर मग याचे बेनिफिट कसे आहेत, वर्षानुवर्षे तिथं तो बिझनेस केला जाणार आहे. किंवा आपण एक मशिनरी खरेदी केली, वर्षानुवर्षे त्या मशिनरीवर आपण प्रोडक्शन करणार आहोत, म्हणजेच लॉंग टर्म बेनिफिटसाठी. मग मशिनरीचा आपल्याला उपयोग काय, की मशिनरी आपण इन्स्टॉल केली तर आपलं फ्युचरमध्ये आपलं प्रोडक्शन वाढेल, सेल्स वाढेल, त्यामुळे आपला व्यवसायाचा प्रॉफिट वाढेल. तर अशा पद्धतीने लॉंग टर्म बेनिफिट मिळवण्यासाठी आपण जे खर्च करत असतो त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. ठीक आहे. मग आता उदाहरणार्थ याचे एक्झाम्पल काय, परचेस ऑफ फिक्स असेट. आपण फिक्स असेट परचेस केल्या, मग याच्यामध्ये काय येईल, लँड, बिल्डिंग, फर्निचर. ठीक आहे. तर या असेट आपण खरेदी केल्या, तर याच्यामुळे काय होईल, आपला व्यवसाय सोयीस्कर पद्धतीने आपल्याला करता येईल, किंवा भविष्यामध्ये आपला व्यवसाय सुरळीतपणे चालेल, आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढेल, त्यानंतर सेल्स वाढेल, आपला बिझनेस एक्सपांड होईल. तर हे बेनिफिट्स मिळवण्यासाठी आपण काय करत असतो, फिक्स असेट खरेदी करत असतो. मग ते एक कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. दुसरं ॲडिशन इन फिक्स असेट. ॲडिशन म्हणजे आपल्याकडे एखादी फिक्स असेट ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये काय केले, आपण वाढवली. उदाहरणार्थ, आपले बिल्डिंग एक मजली आपली बिल्डिंग आहे, ठीक आहे. मग आपण काय केलं, आपल्याला जागा कमी पडते प्रोडक्शनसाठी, मग आपण त्याच्यावरती एक माळा अजून चढवला किंवा एक मजला वरती चढवला किंवा बांधला. मग या ठिकाणी काय केलं, आपण बिल्डिंग वाढवली, ॲडिशन इन फिक्स असेट. किंवा दुसरा वाढीव बिल्डिंग, आपल्याकडे एक गाळा होता, आपण दुसरा गाळा, त्याच्या शेजारचाच एक गाळा खरेदी केला, मग हे सुद्धा काय झालं, ॲडिशन ऑफ फिक्स असेट. ओके. त्यानंतर एक्सपेन्सेस इनकर्ड ॲट द टाइम ऑफ परचेस ऑफ फिक्स असेट. उदाहरणार्थ, आपण एक मशिनरी खरेदी केली, 1 लाखाची मशिनरी खरेदी केली. ती मशीन आणताना आपण गाडीमध्ये आणली तर आपण गाडीवाल्याला 5,000 रुपये दिले, म्हणजेच आपण ट्रान्सपोर्ट चार्जेस दिले 5,000. कशासाठी, ॲट द टाइम ऑफ परचेस करताना आपण पैसे दिले 5,000 रुपये ट्रान्सपोर्ट चार्जेस. त्याच्यानंतर आपण काय केले, 15,000 आपण काय केले, 15,000 रुपये ती मशीन फिक्स करण्यासाठी किंवा ती मशीन लावण्यासाठी जो व्यक्ती बोलवला, तर त्याचे चार्जेस झाले 15,000 रुपये त्याने घेतले. म्हणजेच आपण मशिनरीची कॉस्ट किती म्हणणार, 1,20,000. कारण आपण काय केले, मशिनरीची कॉस्ट 1 लाख आहे, 5,000 रुपये ट्रान्सपोर्ट चार्जेस आणि 15 रुपये इरेक्शन चार्जेस किंवा इन्स्टॉलेशन चार्जेस, हे सुद्धा आपण काय केले, त्याच्या कॉस्टमध्येच प्लस केले. का प्लस केले, कारण
हे सुद्धा रिकरिंग नेचरचे आहेत का, परत परत होणार आहेत का, नाही. ज्यावेळेस आपण ॲसेट खरेदी केली तेव्हाच ते असतात. म्हणजेच याचे सुद्धा बेनिफिट आपल्याला, त्या ॲसेटची जेवढे बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियडमध्ये भेटणार आहेत ते हे बेनिफिट आपल्याला जोपर्यंत ॲसेट आहेत तोपर्यंत भेटणार आहे. म्हणजेच हे सुद्धा, यांचं सुद्धा नेचर कोणतं आहे, कॅपिटल नेचर. म्हणजे हे खर्च सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे मशीनच्या कॉस्टमध्येच हे प्लस केले जातात. म्हणजेच हे सुद्धा काय, कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. मग आता याचे एक्झाम्पल लक्षात घ्या. परचेस ऑफ फिक्स असेट, फिक्स असेटमध्ये ॲडिशन तुम्ही केलं, रिनोव्हेशन केलं तरी ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर आपण फिक्स असेट खरेदी करताना जे एक्सपेन्सेस लागलेले आहेत ते, त्यानंतर इन्स्टॉलेशन चार्जेस, इरेक्शन चार्जेस. ठीक आहे. तर हे झाले कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेन्सेस विच अराइज आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ ए बिझनेस फर्म. ठीक आहे. एक्सपेन्सेस विच अराइजेस आउट ऑफ कोर्स ऑफ रेग्युलर बिझनेस. ठीक आहे. म्हणजेच आपल्या व्यवसायाच्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहेत तर त्याच्याशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतात त्यांना काय म्हणतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर हे लॉंग टर्मशी रिलेटेड असतात आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे त्या वर्ष अकाउंटिंग पिरियडशी, म्हणजे आपण जो अकाउंटिंग पिरियडसाठी, ज्या अकाउंटिंग पिरियडसाठी आपण अकाउंट मेंटेन करतो. उदाहरणार्थ तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवता, तिथे लिहिता बघा फॉर द इयर एंडेड, म्हणजे एकाच वर्षाचा आपण खर्च दाखवत असतो. म्हणून मग तेवढ्या एका वर्षातले जे खर्च असतात त्यांना काय म्हणतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. मग आता याचे फीचर काय बघा, दीज आर रिलेटेड विथ द रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कशाशी रिलेटेड असतात, बिझनेसच्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटी असतात, रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटी असतात त्याच्याशी रिलेटेड असतात. त्यानंतर हे रिकरिंग नेचर. रिकरिंग नेचर म्हणजे हे खर्च परत परत उद्भवत असतात. दर महिन्याला तुम्हाला सॅलरी पेड करावी लागेल, दर महिन्याला तुम्हाला वेजेस पेड करावे लागतील, रेंटसुद्धा दर महिन्याचा द्यावा लागेल. त्यानंतर कॅरेज, ज्या वेळेस आपण वस्तू खरेदी करतो किंवा वस्तू विक्रीसाठी नेत असतो त्यावेळेस कॅरेजचा खर्च तुम्हाला करावा लागेल. म्हणजेच हे काय, रिकरिंग नेचर, परत परत हे खर्च उद्भवत असतात. त्याच्यानंतर आहे शोन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग हे खर्च आपण कुठे दाखवत असतो, अकाउंटिंग पिरियडशी रिलेटेड आहेत. त्यामुळे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. ओके. प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग, दोन्ही प्रॉफिट अँड लॉसचेच दोन पार्ट असतात, ए ट्रेडिंग आणि दुसरा बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट याचे एक्झाम्पल काय, सॅलरी, रेंट, वेजेस, कॅरेज. उदाहरणार्थ किंवा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा ट्रेडिंगच्या डेबिटला तुम्ही जे जे खर्च घेता तर ते सगळे खर्च कशाचं एक्झाम्पल आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं. ठीक आहे. तुम्ही फायनल अकाउंट हा टॉपिक शिकला असाल तर तुमच्या टीचरचं सेंटेन्स तुम्हाला आठवत असेल, वेजेस इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, सॅलरी इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण कुठे पोस्टिंग करतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ठीक आहे. मग हे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये झालेले खर्च, याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. किंवा जे रिकरिंग नेचरचे असतात, बिझनेसच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असतात तर यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणत असतो. ओके. हे झाले त्याचे फीचर्स आणि एक्झाम्पल काय, सॅलरी, रेंट, वेजेस, कॅरेज. ओके. आता पुढे बघूया आपण डिफरन्स बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काय डिफरन्स आहे, हा डिफरन्स याच्यासाठी बघायचा तुम्हाला, याच्यावर लॉंग क्वेश्चन येणार नाही. जर तुम्ही हा डिफरन्स समजावून घेतला तर तुमची कॅपिटल आणि रेव्हेन्यू ह्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. तर आता इथे आपण बघू कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मिनिंग तर तुम्हाला कळलेलं आहेच, म्हणजे जे खर्च आपण फिक्स असेट खरेदीसाठी जे खर्च करत असतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. किंवा थोडक्यात लॉंग पिरियडसाठी जे खर्च करतो ते कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि जे त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये केलेले खर्च असतात, रोजच्या बिझनेस ऑपरेशनशी रिलेटेड खर्च असतात, त्यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. मग आता याच्यामध्ये काय बेनिफिट, पहिला पॉईंट काय, बेनिफिट. याचे कॅपिटल एक्सपेंडिचरचे बेनिफिट आपल्याला लॉंग पिरियड मिळतात, याचे 1 इयर किंवा त्या पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये त्याचे बेनिफिट मिळतात. उदाहरणार्थ आपण वस्तू परचेस केल्या आणि त्या वस्तू आणताना आपण 5,000 रुपये कॅरेज दिलं किंवा ट्रान्सपोर्ट चार्जेस दिले. मग त्याचा फायदा कधी झाला, त्या वस्तू आणताना त्याचा फायदा झाला. फ्युचरमध्ये त्याचा काही फायदा आहे का, नाही. त्यानंतर आहे रिझल्ट. रिझल्ट काय, कॅपिटल एक्सपेंडिचर केल्यामुळं काय होतं की आता उदाहरणार्थ आपण मशिनरी खरेदी केली,
मग त्याचा रिझल्ट काय मिळेल, आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढेल, इनडायरेक्टली आपला सेल वाढेल, प्रॉफिट वाढेल, अर्निंग वाढेल. ठीक आहे, म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे काय होतं, इन्क्रीज अर्निंग कॅपॅसिटी आपली वाढते, प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढते. आणि रेव्हेन्यू इट नॉट इन्क्रीज. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे त्या ॲक्टिव्हिटी, एखाद्या पर्टिक्युलर बिझनेसमधली ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी दिलेले राहते, त्याचा प्रोडक्शन कॅपॅसिटीशी संबंध नसतो. त्यानंतर आहे नेचर. नेचर म्हणजे उद्भव. नेचर काय आहे तर नॉन रिकरिंग, रिकरिंग. रिकरिंग नेचर म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर परत परत उद्भवत राहतात. प्रत्येक वेळेस तुम्ही वस्तू खरेदी केल्या, वस्तू आणताना तुम्हाला कॅरेज द्यावे लागणार, वस्तू नेताना तुम्हाला कॅरेज आउटवर्ड द्यावं लागणार, किंवा वर्करला सॅलरी दर महिन्याला द्यावी लागणार, वेजेस तुम्हाला दर महिन्याला द्याव्या लागणार, ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च दरवर्षी होणार. ठीक आहे, म्हणजे हे खर्च काय रिकरिंग नेचरचे. आपण असेट एकदा खरेदी केली, मशिनरी तुम्ही एकदा खरेदी केली की 10 वर्ष बघणार का त्या मशिनरीला? जेव्हा ती मशिनरी बंद पडेल किंवा तुम्हाला अजून पैसा आहे, तुम्हाला अजून इन्व्हेस्ट करायचा आहे, तर तुम्ही नवीन मशिनरी खरेदी करणार. दर महिन्याला आपण खरेदी करणार का ती? नाही. म्हणजे हा खर्च काय नॉन रिकरिंग नेचरचा आहे. त्यानंतर कॅरी फॉरवर्ड. कॅरी फॉरवर्ड म्हणजे आपण कॅपिटल एक्सपेंडिचर हे पुढच्या वर्षी रेकॉर्ड करतो, म्हणजे दरवर्षी पुढे पुढे घेत जातो. आता फर्निचर किंवा मशिनरी आपण काय करतो, बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग केली तुम्ही, त्याच्यातून यावर्षी लेस डेप्रिसिएशन केलं, पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये तेच फर्निचर घेणार का नाही? डेप्रिसिएशन लेस करून आलेली कॉस्ट आपण परत पुढे घेत असतो. म्हणजेच ते काय होतात, कॅरी फॉरवर्ड होतात टू नेक्स्ट इयर. ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कॅरी फॉरवर्ड करता का तुम्ही? नाही करत. आपण काय करतो, तो खर्च तिथेच दाखवला, त्या वर्षीच्या सेल्स किंवा रेव्हेन्यूमधून तो लेस करून आपण तो तिथेच नील होतो. परत पुढच्या वर्षी दुसरा त्या वर्षीचा खर्च दाखवला जातो, म्हणजे पुढच्या वर्षी ते कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह, मेन ऑब्जेक्टिव्ह काय कॅपिटल एक्सपेंडिचरचं मेन ऑब्जेक्टिव्ह प्रोडक्शन वाढवणे किंवा अर्निंग कॅपॅसिटी वाढवणे, प्रॉफिट वाढवणे, सेल्स वाढवणे, हे त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे काय रोजच्या बिझनेसमधल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करणे, हे त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. आपण कॅपिटल एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीटला घेत असतो. उदाहरणार्थ आपण फर्निचर परचेस केलं, 50,000चं फर्निचर तुम्ही कुठे दाखवणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ठीक आहे. मशिनरी 1 लाखाची घेतली, कुठे दाखवणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणजे अकाउंटिंग ट्रीटमेंट काय बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे घेतो आपण? वेजेस, सॅलरी कुठे घेणार? वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण कुठे घेणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर आहे रिअलायझेशन पॉसिबल, म्हणजेच फिक्स असेट साठी जो तुम्ही खर्च केलेला आहे त्याची ते खर्च रिअलायझेबल असतात. रिअलायझेबल म्हणजे ते आपल्याला नंतर पुन्हा कॅशमध्ये त्याचं रूपांतर करता येतं, म्हणजेच ते इनकॅशेबल आहे. इनकॅशेबल म्हणजेच इनकॅशड आफ्टरवर्ड्स, म्हणजे भविष्यामध्ये आपण ती असेट सेल केली की त्यातून आपल्याला पैसे मिळू शकतात, म्हणजे ते खर्च इनकॅशेबल असतात. पण आपण सॅलरी एकदा पेड केली की ती परत मिळणार का? नाही. म्हणजेच ते नॉट पॉसिबल, ह्यांचं रिअलायझेशन होत नाही किंवा ते इनकॅशेबल नाही आहे. आता तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेंडिचर इज इनकॅशेबल. ओके, म्हणजे कोणत्या खर्चाचं तुम्हाला कॅशमध्ये रूपांतर करता येईल. थोडक्यात आपण कॅपिटल एक्सपेंडिचर करतो, म्हणजेच थोडक्यात आपण फिक्स असेट खरेदी करतो. फिक्स असेट तुम्ही सेल करू शकता, त्यातून तुम्ही कॅश मिळवू शकता, म्हणजे इनकॅशेबल कोणते? कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, तर अशा टाईपमध्ये तुम्हाला ही झाली कन्सेप्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. मग याचे फरकाचे मुद्देसुद्धा लक्षात घ्या, कारण ह्याच्यावर तुम्हाला कोणत्याही पॉईंट्सशी रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघूया डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजेच डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत, म्हणून ते आपण कुठे दाखवले? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवले. त्यातला काही पार्ट आयदर होल्ली ऑर इन पार्ट, काही ते खर्च पूर्ण किंवा अर्धे कशाशी रिलेटेड आहेत? पुढच्या पिरियडशी किंवा फ्युचर पिरियडशी रिलेटेड आहेत. तर अशा खर्चाला काय म्हणायचं? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? आपण एका वर्षाच्या आतले खर्च म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. मग त्या वर्षाच्या वरचा जो पिरियड आहे
त्याचा जो खर्च आहे तर तो काय म्हटला जाईल, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग डेफिनेशन काय, अन एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड ड्युरिंग अन अकाउंटिंग पिरियड बट इज आयदर होलली ऑर इन पार्ट टू फ्युचर पिरियड्स. तो एक तर रेव्हेन्यू पिरियड्स अकाउंटिंग पिरियडमध्ये झालेला खर्च आहे, पण तो एकतर पूर्ण किंवा त्याच्यातला काही पार्ट हा फ्युचर पिरियडशी रिलेटेड आहे. तर अशा खर्चाला काय म्हणतात, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. उदाहरणार्थ आपण ॲडजस्टमेंट बघतो बघा, प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. काही खर्च आपल्याला असे सांगितले जातात जे पूर्णतः पुढच्या वर्षीचे, किंवा काही खर्च असे सांगतात, उदाहरणार्थ तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिली, ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 दिली, याच्यामध्ये लेस प्रीपेड आपण 4,000 केलं, म्हणजेच 4,000 हा पुढच्या वर्षीचा खर्च आहे. ठीक आहे, म्हणजे यातला काही पार्ट हा पुढच्या पिरियडशी रिलेटेड आहे किंवा पुढच्या अकाउंटिंग पिरियडशी रिलेटेड आहे. मग हा खर्च हे 4,000 याला काय म्हणणार आपण, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. किंवा इन्शुरन्स आपल्याला दिले 15,000 आणि ॲडजस्टमेंट दिली, हा जो इन्शुरन्स आहे हा या वर्षीचा नाही, हा पुढच्या वर्षीचा आहे. ठीक आहे, म्हणजेच हे 15,000 सगळे काय लेस प्रीपेड आपण टोटल 15,000 करून टाकणार. आपण हा खर्च दिलाय पण हा खर्च पुढच्या वर्षीचा आहे. ठीक आहे, पुढच्या अकाउंटिंग पिरियडशी रिलेटेड आहे, म्हणजेच याला आपण काय म्हणणार, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, मग याच्यावर तुम्हाला प्रश्न कसा पडू शकतो, एक तर याची डेफिनेशन लक्षात ठेवा. तुम्हाला देतील प्रश्न, an expenditure which is incurred during an accounting period but is either wholly or in part to future period is known as देतील. मग तिथं तुम्हाला काय लिहावं लागेल, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. किंवा एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रीपेड देतील, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स देतील किंवा ॲडव्हान्स एक्सपेंडिचर देतील. ओके. त्याच्यानंतर किंवा एखादी ट्रान्झॅक्शन देतील, जसं मी तुम्हाला सांगितलं ॲडव्हर्टाइजमेंट आपण 10,000 दिलेली आहे, त्याच्यामध्ये प्रीपेड 4,000 आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, तर झालं कन्सेप्ट क्लिअर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे लॉंग पिरियडसाठी केलेले खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये म्हणजे 1 इयरमध्ये केलेले खर्च, आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे त्याचा काही पार्ट त्या अकाउंटिंग पिरियडमधला असतो, काही पुढच्या पिरियडसाठी दिलेले खर्च असतात. तर त्यातली जेवढी अमाऊंट पुढच्या पिरियडसाठी दिलेली आहे त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. ठीक आहे, तर या तिन्हीमधले बेसिक डिफरन्स लक्षात घ्या, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. पुढचा पॉईंट बघूया, इन्कम म्हणजे उत्पन्न. आता तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं बघा, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. ठीक आहे, आपल्याला मिळालेला रेंट किंवा आपल्याला मिळालेलं कमिशन, इंटरेस्ट रिसिव्ड, आपल्याला मिळालेला इंटरेस्ट, हे आपलं काय उत्पन्न आहे. ठीक आहे, मग ते आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवत असतो, रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे, इन्कमचे 2 टाईप्स असतात, याला काय म्हणतात, उत्पन्न म्हणजे आपल्याला मिळालेलं कमिशन, इंटरेस्ट, त्यानंतर रेंट, यांना इन्कम असं म्हणतात, त्यालाच उत्पन्न म्हणतात. त्याच्यात 2 कॅटेगरी मेन आहेत, एक आहे रेव्हेन्यू इन्कम, दुसरा आहे कॅपिटल इन्कम. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे जे इन्कम, रेव्हेन्यू इन्कम अँड इन्कम विच इज रिलेटेड विथ रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज, जे इन्कम आपल्या रोजच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजशी, किंवा इन्कम फ्रॉम डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज, जे इन्कम आपल्याला रोजच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीतून मिळतं किंवा जे रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, रेव्हेन्यू इन्कम म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, आपण गुड्स कॉस्टिंग 2 लाख सोल्ड टू रुपीज 2,50,000, आपण 2 लाखाच्या वस्तू कितीला विकल्या, 2,50,000ला. म्हणजेच या ठिकाणी त्या 2 लाख जर आपण सेल्स 2,50,000 घेतले, याची लेस कॉस्ट किती सांगितली आहे, कॉस्ट तुम्हाला 2 लाख सांगितली आहे, म्हणजेच 50,000 हा काय आहे, प्रॉफिट आहे. तर याला आपण म्हणतो प्रॉफिट. मग हा प्रॉफिट कोणता आहे, हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. म्हणजेच इथं बघा काय दिलं आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपला जो मेन बिझनेस आहे, आपण काय विकतोय. आता उदाहरणार्थ हे आपला बिझनेस आहे, या मार्कर पेनचा आपण सेल करतो. ठीक आहे, हा मार्कर पेन आपण काय केलं, 2,50,000चे मार्कर पेन विकले, त्याची कॉस्ट किती होती, ते 2 लाखाची होते. ठीक आहे, मग आपल्याला 50,000 प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट आपला काय आहे, डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीजचा प्रॉफिट आहे. मग याला काय म्हणतात, रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे, किंवा आपण जर बिझनेसमध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असू, म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असो, किंवा
इन्शुरन्स कंपनी, ठीक आहे, तर आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, तर त्या वर्षामध्ये आपल्याला कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना किती फायदा झाला, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, तर आता एका ट्रिपमध्ये आपल्याला किती प्रॉफिट झाला, मग तो काय आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणजे एका ट्रिपमध्ये आपल्याला बसची आपण एक ट्रिप केली, ट्रॅव्हल्सची आपण एक ट्रिप केली पुणे ते नाशिक, तर पुणे ते नाशिक एक ट्रिप करायला आपल्याला खर्च आला 1,00,000 रुपये, ठीक आहे, आणि आपल्याला कलेक्शन किती झालं, कलेक्शन झालं आपलं 2,00,000 रुपये, ठीक आहे, आपलं कलेक्शन 2,00,000 रुपये झालं आणि खर्च आपला किती झाला, 1,00,000 रुपये. ड्रायव्हरचा खर्च किंवा पेट्रोलचा खर्च सगळा मिळून खर्च 1,00,000 झाला, उरले काय 1,00,000, हा काय आपला प्रॉफिट झाला, ठीक आहे, सर्व्हिसेस मधून झालेला प्रॉफिट. मग याला सुद्धा काय म्हणायचं, प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, मग हा सुद्धा काय रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू इन्कम आहे. त्यानंतर आहे कॅपिटल इन्कम. कॅपिटल इन्कम म्हणजे काय, कॅपिटल इन्कम म्हणजे काय, अँड इन्कम इज नॉट रिलेटेड विथ रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीजशी त्याचं रिलेशन नाही आहे किंवा ते रिलेटेड नाही आहे, तर हे खर्च काय कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. उदाहरणार्थ आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे एक फर्निचर होतं 20,000चं, आपण बिझनेसमध्ये फर्निचर खरेदी केलं होतं 20,000ला, तर ते फर्निचर आपण काय केलं, सोल्ड टू ₹30,000. आपलं 20,000चं फर्निचर आपण विकलं कितीला, 30,000ला. फर्निचर ही आपली असेट आहे, म्हणजे आपण फिक्स असेट विकली, तर फिक्स असेट विकली आपण कितीला, 30,000ला फर्निचर आपण विकलं, त्याची कॉस्ट किती आहे 20,000, आपण आपल्याला 10,000 रुपये जास्तीचे मिळाले, ठीक आहे, याला आपण काय म्हणणार, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट, ठीक आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट किती आहे 10,000. तर हे 10,000 हे आपलं काय इन्कम आहे, मग कोणतं इन्कम आहे, आपले आपण रोज फर्निचर विकतो का, नाही, ही आपण फर्निचर ही आपली असेट होती, त्यामुळे ते आपलं, आता ज्यांचा फर्निचरचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी हे काय रेव्हेन्यू इन्कम आहे, ठीक आहे, पण आपला बिझनेस फर्निचर आहे का, नाही, आपण मार्कर पेन बनवतो, ठीक आहे, मग आपण व्यवसायामध्ये आपला व्यवसाय एक्सपांड करण्यासाठी किंवा आपल्याला सोयीचं व्हावं यासाठी आपण फर्निचर घेतलेलं आहे, तर ते फर्निचर आपण विकलेलं आहे, म्हणजेच आपण आपली असेट विकली आहे, फिक्स असेट विकली आहे, त्यातून आपल्याला 10,000 रुपये फायदा झालेला आहे, तर याला काय म्हणायचं कॅपिटल इन्कम, ठीक आहे. कॅपिटल इन्कमचं एक्झाम्पल काय, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट, तुम्ही कोणतीही फिक्स असेट विकली त्यातून मिळणारा प्रॉफिट हे तुमचं कॅपिटल इन्कम आहे. ओके, म्हणजेच फर्निचर आपण सेल केलं 30,000चं, 20,000ला 10,000 प्रॉफिट, हे काय आहे कॅपिटल इन्कम, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिसिप्ट किंवा मिळकत. रिसिप्ट म्हणजेच याला आपण काय म्हणतो मिळकत. आता याचे 2 टाइप्स आहेत, रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे आपल्याला जेवढे पैसे मिळाले ते, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे आपला जो डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजेच आपण हे मार्कर पेन सेल करतो, मग या वस्तूच्या सेलमधून आपल्याला जेवढे पैसे मिळालेत, म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस विकून आपल्याला जी काही सेलिंग प्राइस त्याची मिळालेली, तर त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू रिसिप्ट. रिसिप्ट बाय द बिझनेस ड्युरिंग रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. म्हणजेच अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आपला जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये ज्या गुड्स आपण सेल करतोय किंवा ज्या सर्व्हिसेस आपण सेल करतोय, तर त्याची जी सेलिंग प्राइस आहे त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसिप्ट, ठीक आहे. उदाहरणार्थ आपण गुड्स सोल्ड आपल्याला दिले 25,000, मग याच्यामध्ये गुड्स सोल्ड 25,000 आहे, म्हणजेच आपले रेव्हेन्यू रिसिप्ट किती आहे 25,000 आहे. रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू इन्कम मध्ये कन्फ्यूज होऊ नका. आता इथे बघा, गुड्स सोल्ड कितीच्या 25,000च्या विकल्या. जर समजा आपण गृहीत धरला याची कॉस्ट किती आहे 20,000 रुपये, ठीक आहे. मग प्रॉफिट किती झाला 5,000 रुपये. मग याला म्हणायचं रेव्हेन्यू इन्कम आणि याला म्हणायचं रेव्हेन्यू रिसिप्ट. म्हणजेच जी सेलिंग प्राइस, जेवढे पैसे आपल्याला मिळालेले आहेत एक्झॅक्ट, त्याला रिसिप्ट म्हणतात, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात. आणि गुड्स त्याची कॉस्ट होती 20,000, म्हणजे आपला प्रॉफिट किती आहे 5,000 आहे. मग हे 5,000 हे आपलं इन्कम आहे, ठीक आहे. मग याला काय म्हणायचं रेव्हेन्यू इन्कम, हे रेव्हेन्यू रिसिप्ट. तुम्हाला एक्झाम्पल विचारताना कसे विचारतात, जर ट्रान्झॅक्शन दिली, गुड्स वर्थ ₹20,000 सोल्ड टू ₹25,000, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू इन्कम किंवा व्हॉट इज द अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू रिसिप्ट.
मग ते याच्यामध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट किती आहे 25,000, जी सेलिंग प्राइस आहे ती रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. आणि रेव्हेन्यू इन्कम कोणता आहे? रेव्हेन्यू इन्कम म्हणजे तुमचा एक्झॅक्ट झालेला प्रॉफिट, तो किती आहे 5,000. ओके. त्यानंतर पुढचं आहे कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? आता इथे रेव्हेन्यूमध्ये आपण गुड्स अँड सर्व्हिसेस सेल केले, इथं काय सेल केलं? फिक्स असेट. ठीक आहे. मग कॅपिटल रिसिप्ट म्हणजे आपण ज्या फिक्स असेट विकतो त्या विक्रीतून जी मिळणारे पैसे आहेत, म्हणजेच सेलिंग प्राइस ऑफ फिक्स असेट, त्याला आपण काय म्हणू? कॅपिटल रिसिप्ट. रिसिप्ट बाय द बिझनेस फ्रॉम सेल ऑफ फिक्स असेट. फिक्स असेट विकून मिळालेले जे पैसे आहेत त्याला काय आपण म्हणतो? कॅपिटल रिसिप्ट. उदाहरणार्थ फर्निचर आपण सोल्ड केलं 90,000ला, तर ही काय फर्निचर हे आपले हे 90,000 ही आपली काय कॅपिटल रिसिप्ट आहे. ओके. आता उदाहरणार्थ तुम्हाला आता याच्यावर पण त्याच टाईपचा प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला कॅपिटल रिसिप्ट कळाले पाहिजे आणि कॅपिटल इन्कम यातला फरक कळायला पाहिजे. आता जर समजा 90,000चं फर्निचर सोल्ड केलं आहे आपण, त्याची कॉस्ट होती 80,000. ठीक आहे. उरले की जास्त आपल्याला किती आले? 10,000. याला आपण काय म्हणतो? कॅपिटल इन्कम. ठीक आहे. कॅपिटल इन्कम किती आपलं, किंवा प्रॉफिट ऑन सेल आपण 10,000 म्हणतो, म्हणजेच ते आपलं कॅपिटल इन्कम आहे. आणि कॅपिटल रिसिप्ट किती आहे? कॅपिटल रिसिप्ट आहे 90,000. ओके. मग आता तुम्हाला हे या टाईपचे प्रश्न आले पाहिजे की एखादं ट्रान्झॅक्शन, मग याच्यावर सुद्धा सेम प्रश्न तुम्हाला विचारू शकता. सेम ट्रान्झॅक्शन देतील. इफ अ फर्निचर कॉस्टिंग 80,000 सोल्ड टू ₹90,000, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल रिसिप्ट, किंवा व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल इन्कम. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे लॉस. लॉस म्हणजे नुकसान. लॉसचे सुद्धा दोन टाईपमध्ये डिवायडेशन होतं, रेव्हेन्यू लॉस आणि कॅपिटल लॉस. आता या ठिकाणी बघा, रेव्हेन्यू लॉस म्हणजे अ लॉस दॅट अरायझेस ड्युरिंग द नॉर्मल कोर्स ऑफ रनिंग द बिझनेस. म्हणजेच जो नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस म्हणजे जे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटी असतात त्यातून होणारा लॉस म्हणजेच रेव्हेन्यू लॉस. म्हणजेच थोडक्यात गुड्स ज्या आपण सेल्स करतो, दरवर्षीचे जे आपले सेल्स असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो? रेव्हेन्यू म्हणत असतो. रेव्हेन्यू ड्युरिंग द इयर म्हणजेच त्या पिरियडमधले सेल्स. तर त्याच्याशी संबंधित जो लॉस आहे तो रेव्हेन्यू लॉस झाला. मग त्याचा एक्झाम्पल काय? बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हे कशासाठी? आपण जे क्रेडिट सेल्स करत असतो तर त्यांना आपण काय म्हणतो? डेटर्स म्हणतो. तर ज्या डेटरने आपले पैसे दिले नाही, बुडवले पैसे, तर त्याला आपण काय म्हणतो? बॅड डेब्ट्स म्हणतो. हा सुद्धा एक रेव्हेन्यू लॉस आहे. गुड्स स्टोलन म्हणजे चोरीला गेलेल्या वस्तू. त्यानंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, हे सुद्धा रेव्हेन्यू लॉस आहे. त्याच्यानंतर आहे गुड्स कॉस्टिंग 40,000 सोल्ड टू ₹25,000. आपण काय केलं? 40,000च्या वस्तू आहेत, खराब झाल्या, डॅमेज झाल्या, म्हणून आपण तो सेलमध्ये माल विक्रीला काढून दिला. ठीक आहे. किंवा डॅमेज माल आपण कितीला विकून दिला? 25,000ला विकून दिला. म्हणजेच इथं किती हजार लॉस आहे? 40,000च्या वस्तू आपण विकल्या 25,000ला, म्हणजेच 15,000चा इथं लॉस आहे. मग हा 15,000 हे काय आहे? रेव्हेन्यू लॉस म्हणून ट्रीट केला जाईल. ओके. आणि त्यानंतर आहे आता कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉसची डेफिनेशन काय? अ लॉस विच इज नॉट रिलेटेड विथ रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. जो लॉस रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड नाही आहे त्यालाच काय म्हणतात? कॅपिटल लॉस म्हणतात. उदाहरणार्थ फर्निचर आपण 80,000चं फर्निचर आपण कितीला विकलं? 65,000ला विकलं. फर्निचर कॉस्टिंग 80,000 सोल्ड टू ₹65,000. म्हणजेच आपली ॲसेट 80,000ची 65,000ला विकली, म्हणजे इथं किती लॉस झाला? 15,000. हा लॉस काय म्हणून ट्रीट केला जाईल? कॅपिटल लॉस. तर ह्या झाल्या आपल्या रेव्हेन्यू आणि कॅपिटलशी संबंधित कन्सेप्ट. तुम्हाला जर यातली कोणतीही कन्सेप्ट समजली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, तुमच्या क्वेरी विचारू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ रिक्वायर्ड असेल तर तो टॉपिकसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.